नमस्कार. लॉ टॉक्स बाय ॲडव्होकेट अमित गिरमे. आजच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण शेत रस्ता व अधिकार या विषयावर चर्चा करण्यासाठी सीनियर ॲडव्होकेट अनिल तांबे सर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शन लाभलेलं आहे. ॲडव्होकेट तांबे सर यांचं 30 वर्षापेक्षा अधिक दिवाणी आणि महसूल क्षेत्रात प्रॅक्टिस असून ते आजपर्यंत अनेक वकिलांना मार्गदर्शन करत आलेले आहेत व विधी क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत. आजच्या विषयाबद्दल आपल्याला काही सूचना द्यायच्याच असल्यास कमेंट बॉक्समध्ये पाठवण्यात यावे. लॉ टॉक्स बाय अमित गिरमे सर यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करण्यात यावं. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल तांबे. आज लॉ टॉक बाय अमित गिरमे यांच्या लॉ विषयावरती मला आज दिलेला सब्जेक्ट जो आहे शेतजमिनीचे बांधाचे अधिकार आणि रस्त्याचे अधिकार या विषयावरती महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड तसेच मामलेदार कोर्ट्स ॲक्ट या विषयावरती आपणास मार्गदर्शन करीत आहे. सदरचे मार्गदर्शन करण्याची विनंती ॲडव्होकेट अमित गिरमे सर व त्यांचे साठी सीनियर ॲडव्होकेट सुधाकररावजी आव्हाड यांनी ज्या या अमित गिरमे लॉ टॉक बाय अमित गिरमे या यूट्यूब चॅनलसाठी प्रथम पुष्प गुंफलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अमित सरांनी मला विनंती केली. अमित सरांच्या विनंतीचा मान ठेवून मी आज या ठिकाणी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 143 राईट ऑफ वे आणि मामलेदार कोर्ट ॲक्टच्या सेक्शन 5 ऑब्स्ट्रक्शन और इम्पेडिमेंट टू द राईट ऑफ वे और वॉटर कोर्स या विषयावरती कायदेशीर अडचणी सर्वसामान्य शेतकरी लोकांना काय येतात याबद्दल मार्गदर्शन करत आहे. मित्र, प्रथमतः महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा पूर्वी बॉम्बे कोड म्हणून ओळखला जायचा. त्याच्यानंतर 1966 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड याची कंपोज केला गेला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जमीन महसूल लँड रेकॉर्ड या विषयावरती अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये 70% जास्त लोक शेती या विषयावरती अवलंबून आहेत. आज आपल्याला माहिती आहे देशाची लोकसंख्या वाढलेली आहे. अशा प्रकारात जमीन तेवढीच राहिलेली आहे आणि जमिनीचे अनेक तुकडे होत असतात. त्यामध्ये जमिनीचे एका कुटुंबातून अनेक कुटुंबामध्ये त्याचं विभाजन होतं. ते करताना प्रत्येकालाच जमिनीला येण्याजाण्यासाठी रस्ता असतोच असं नाही आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी लोकांच्या अज्ञानामुळं असा रस्ता नसताना त्या जमिनी पडीक राहिल्या जातात किंवा त्या जमिनीमध्ये वहिवाटीसाठी अनेक छोटे मोठे वाद मग ते अगदी फौजदारी गुन्ह्यापर्यंतचे होतात. त्यासाठी एक मार्गदर्शनपर आणि शेतकरी तसेच वकील बंधूंना भगिनींना याबाबत एक जाता म्हणजे एक छोट्याशा स्वरूपात माहिती मिळावी आणि त्याचा वापर करावा म्हणून मी आज आपणापुढे सेक्शन 143 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमधील तरतुदी विशद करतो आहे. सेक्शन 143 लँड रेव्हेन्यू कोडमधल्या तरतुदीनुसार हा सेक्शन जो आहे एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य असा आणि पुरेसा रस्ता नसेल तर तो रस्ता लगतच्या शेतकऱ्याच्या बांधावरून आणि साधारणपणे कोणाचं जास्त नुकसान होणार नाही या पद्धतीने देण्याचे अधिकार हे मामलेदार साहेब यांना आहेत. त्याप्रमाणे तसा अर्ज 143 खाली केला जातो. त्या अर्जाप्रमाणे लगतच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना, सहधारकांना किंवा जमीन मालकांना किंवा ज्यांचा त्याच्यामध्ये हितसंबंध आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नोटीस काढून त्याप्रमाणे त्या नोटिसीनुसार मान्य मामलेदार साहेब त्यांच्या स्वतःमार्फत किंवा त्यांनी डेलिगेट केलेल्या त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली जाते. त्या पाहणीनुसार जर खरंच शेतकऱ्याला शेतावर येण्याजाण्यासाठी रस्ता नसेल तर तो पुरेशा स्वरूपात ज्याच्यामध्ये जसं की एखादी बैलगाडी असेल किंवा वाहन असेल घेऊन जाण्यापर्यंत साधारण 10 फुटापर्यंतचा रस्ता शेतीच्या कामासाठी देण्याची तरतूद या कायद्यामध्ये विशद केलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा रस्त्याचा येण्याजाण्याच्या वहिवाटीसाठीचा अधिकार शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या बांधावरून
आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद आहे अशी माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाणे गरजेचं आहे. त्या हेतूने हे चर्चासत्र किंवा हे मार्गदर्शन आज करण्यात येत आहे. मला मित्रांनो सांगावंसं वाटतं की अनेक दावे जमिनीचे हे रस्त्याच्या वहिवाटीवरून बांधावरून भावकीवरून होत असतात आणि विनाकारण जमिनी पडीक राहिल्या जातात. त्याच्यासाठी मामलेदार कोर्ट ॲक्टच्या वर कथन केल्याप्रमाणे सेक्शन 143 अन्वये जर रस्ता नसेल तो रस्ता देण्याची तरतूद मामलेदार साहेबांकडून केली जाते. मात्र सदर जमिनीला अन्य पर्यायी रस्ता असेल तर त्याचाही मामलेदार साहेब पंचनामा करताना त्याचा आढावा घेतात आणि जर अन्य रस्ता उपलब्ध असेल तर असा रस्ता न देण्याचंही मामलेदार ठरवू शकतात. परंतु असं करताना असा रस्ता हा सोयीचा आहे का, ज्याला आपण रिजनेबल असेल तर तो रस्ता मान्य केला जातो. जर अतिशय गैरसोयीचा रस्ता असेल आणि त्या सोयीच्या रस्त्याने किंवा अतिशय लांबच्या मार्गाने त्या शेतजमिनीमध्ये जाणं शक्य असेल तर त्याचा पर्यायाचा विचार न करता जो सोयीचा असेल, जो जवळचा असेल असा रस्ता शेतीसाठी शेतकऱ्यांना देणं हे महसूल अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त असतं. अशा प्रकारचा रस्ता देताना समोरची पार्टी किंवा विरुद्ध पार्टी त्याला तयार होईलच असं नसतं. त्यावेळेस मामलेदार साहेब हे योग्य ती सुनावणी घेऊन प्रत्येकाला नोटिसा काढून त्या नोटिसांच्या आधारे प्रत्येकाला म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. प्रत्यक्ष जागेवर पंचनामा पंच बोलवले जातात, साक्षी पुरावा होतो आणि त्या साक्षी पुराव्यानंतर जर महसूल अधिकाऱ्यांना म्हणजे मामलेदार साहेब यांना जर रस्ता देणं हे उचित आहे असं वाटलं तर तो रस्ता मामलेदार साहेब देण्याचा आदेश करतात. अशा प्रकारचा रस्ता दिल्यानंतर तो रस्त्याच्या निकालाच्या विरुद्ध एखाद्या पार्टीच्या विरुद्ध दिलेला असेल, म्हणजे रस्ता नाकारण्याचा असेल किंवा रस्ता दिल्याचा असेल तर त्या रस्त्याच्यासाठी ज्याच्या विरुद्ध निकाल लागलेला आहे त्या व्यक्तीला योग्य त्या सक्षम महसुली अधिकाऱ्याकडे अपील किंवा रिव्हिजन करण्याचा किंवा 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून सदरचा आदेश आव्हानित करण्याचा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा किंवा तो रद्दबातल करून मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हे सर्व करीत असताना दिवाणी कोर्टाकडे एकदा जर हा दावा दाखल झाला तर महसूल कायद्याअंतर्गत अपील आणि रिव्हिजन करण्याचा त्या विरुद्ध पक्षाचा हक्क दुसऱ्यांदा वापरता येत नाही. म्हणजेच एकदा का जर दिवाणी न्यायालयात तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये त्या निकालाच्या विरुद्ध गेलात तर तुम्हाला महसूल अधिकाऱ्यांकडे, प्रांत असतील, कलेक्टर असतील यांच्याकडे रिव्हिजनसाठी किंवा अपिलासाठी दाद मागता येत नाही. त्याच पद्धतीने उलट अर्थाने जर तुम्ही त्या आदेशाच्या विरुद्ध महसुली अधिकाऱ्यांकडे अपील केलं, रिव्हिजन केलं तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये तो दावा दाखल करता येत नाही. हे सगळं करीत असताना मित्रहो, हा झाला सेक्शन 143च्या अनुषंगाने जमिनीत येण्या जाण्यासाठी, बांधावरून येण्यासाठी किंवा पायवाट वापरून किंवा गाडी वाट वापरून शेतजमीन वहिवाटण्याचा अधिकार. हा अधिकार करताना याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की हा रस्ता देण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर आपण कंपॅरेटिव्हली महाराष्ट्र मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 मध्ये सेक्शन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, जर अस्तित्वात असलेला कोणताही रस्ता जर एखाद्या जमीन मालकाने अडवला, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला तर तो अडथळा बाजूला करण्याचा किंवा तो अडथळा काढण्याचा व त्याविरुद्ध मनाई देण्याचा अधिकार सेक्शन 5 प्रमाणे मामलेदार कोर्ट यांना आहे. मात्र अशा प्रकारचा अडथळा किंवा तयार झाला असेल तर तो अडथळा तयार झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये ज्याच्या विरुद्ध असा अडथळा तयार झालेला आहे त्या शेतकऱ्याने, त्या जमीनधारकाने मामलेदार यांच्याकडे अर्ज करून तो अडथळा बाजूला करण्याबाबत विनंती करणे गरजेचे आहे. 6 महिन्याच्यापेक्षा जास्त कालावधी जर झाला असेल तर अशा प्रकारचे अर्ज मान्य मामलेदार साहेब यांना कायद्याने चालवता येत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीने जर केला तर त्याला इमिजिएटली त्याच दिवशी असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी असेल किंवा त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आतमध्ये मामलेदार साहेब यांच्याकडे अर्ज करून तो अडथळा दूर करण्याची विनंती करता येते. त्याच्यामध्ये ही जी पद्धत आहे ही पद्धत
दिवाणी कोर्टाच्या अखत्यारीप्रमाणेच मामलेदार कोर्टसुद्धा हे दिवाणी न्यायालय आहे असं कायदा समजून संपूर्ण दिवाणी न्यायालयाचे अधिकार त्या कायद्याअंतर्गत मामलेदार कोर्ट ॲक्ट अंतर्गत प्रिस्क्राईब केलेले असून त्यामध्ये सेक्शन 5, 6, 7, 8, 10, 11, 12पर्यंत कशाप्रकारे प्लेंट, व्हेरिफिकेशन, एव्हिडन्स, साक्षी पुरावा या सगळ्या गोष्टीचा जसा दिवाणी न्यायालयामध्ये साक्षी पुरावा होतो, दावा दाखल होतो, त्याच पद्धतीने तीच प्रोसेस अवलंबली जाते. असं करताना केवळ ते रस्त्याचाच अडथळा आहे असं नाही, तर अनेक वेळा नैसर्गिक पाण्याचे प्रवाह हे वाहत असतात, त्यालाही अडवलं जातं. त्या अशा प्रवाहाच्या विरुद्धही जर असे अडथळे निर्माण केले, ते बंद केले किंवा ते डायव्हर्ट केले, तसेच एखाद्या जमिनीमध्ये जे काही शेतकऱ्यांना कुरण किंवा जे चराऊपड क्षेत्र असतं त्याच्यामध्ये गुरांना चारा खाण्यासाठी सोडलं जाते, अशा जागेच्यामध्ये पण अडथळा केला तर ते अडथळे दुरुस्त करण्याचे, त्या अडथळ्यांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्या अडथळे रोखण्यासाठी माननीय मामलेदार साहेब यांना योग्य ते सक्षम अधिकार आहेत. त्या अधिकारांच्या विरुद्ध समोरच्या पक्षकाराला जर काही अडचणी वाटल्या तर त्यालाही त्याच्याविरुद्ध योग्य त्या सक्षम न्यायालयात दाद मागता येते. हे करताना म्हणजे सेक्शन 5 मामलेदार कोर्ट ॲक्ट हा असलेले रस्त्याबाबत अडथळा झाला तर त्याचा आपल्याला उपयोग किंवा अंमलबजावणी करता येते. या उलट महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 143 प्रमाणे नसलेला रस्ता म्हणजे जागेवर नसलेला रस्ता देण्यासाठीचे अधिकार आहेत. म्हणजे एक सेक्शन हा रस्ता देण्याचे अधिकार आहे तर दुसरं सेक्शन हे अस्तित्वात असलेल्या रस्त्यामध्ये अडथळा किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये असलेला अडथळा दूर करण्यासाठीच आहे. त्यामुळे या दोन सेक्शनमध्ये प्रचंड एकसारखे वाटत असले तरी त्याच्यामध्ये दोन विरोधाभास आहेत. एक, कुठला सेक्शन कोणत्या वेळी वापरावा हे वकील बंधूंनी व्यवस्थित अभ्यास करून त्याचा अंमलबजावणी करावी. रस्ता नसताना तो सेक्शन 5 खाली अर्ज देणे चुकीचं होईल, रस्ता असताना तो सेक्शन 143 खाली अर्ज देणं चुकीचं होईल. कारण हे अर्ज देताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रहो, की इंडियन इजमेंट ॲक्ट 1852मध्ये जो सेक्शन 13, 14 आणि 15 डिफाईन केलेला आहे, त्या सेक्शन 143चा जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड सेक्शन 143 हा इंडियन इजमेंट ॲक्टच्या सेक्शन 14 प्रमाणे गव्हर्न होतो. म्हणजे तिथे इजमेंट ऑफ नेसेसिटी जो आपण त्याच्या खालचा जो काही जिस्ट आहे की गरज, म्हणजे मामलेदार साहेब यांना खरंच त्या शेतकऱ्याला त्या रस्त्याची गरज आहे का, त्या रस्त्याशिवाय त्याची शेती करणं अशक्य आहे का, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच वेळेस मामलेदार कोर्ट ॲक्टच्या सेक्शन 5 प्रमाणे जर अस्तित्वात असलेला रस्ता, ज्याला आपण वहिवाट रस्ता म्हणतो, जो इंडियन इजमेंट ॲक्टच्या सेक्शन 15 प्रमाणे जर एखादा रस्ता 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ वापरला जात असेल आणि त्याच्यामध्ये जर अडथळा आणला असेल तर अशा प्रसंगी सेक्शन 5 मामलेदार कोर्ट लागू होतो. मित्रहो, आपण ज्यावेळेस आपल्याकडे पक्षकार येतात आणि त्याच्या अडचणी सांगतात की साहेब आपला माझा रस्ता शेतात जाण्याचा रस्ता अडवलेला आहे, मग आपण साहजिकपणे प्रश्न विचारला पाहिजे की त्यापूर्वी तो रस्ता होता का? तो होता. मग तो कसा होता ती माहिती घेऊन, नाही मी वर्षानुवर्ष येतोय बाकीचे लोक वापरतायत, तर तेव्हा त्या प्रसंगी सेक्शन 5 मामलेदार कोर्ट ॲक्ट खाली अर्ज करून रस्त्यातला अडथळा दूर करणं, रस्ता बंद केला असेल तर तो दूर करण्याचा मामलेदार साहेब यांना अधिकार आहे. वेळ प्रसंगी मामलेदार यांना त्याबाबत मनाई देता येते आणि त्या मनाईची अंमलबजावणीही करता येते. हे करताना पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की सेक्शन 15 हा वहिवाटीसाठी व मामलेदार कोर्ट ॲक्ट सेक्शन 5साठी आपण कंपेअर करतो आणि तो एकमेकांना पूरक आणि पोषक आहे. सेक्शन 143 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत जो रस्ता नाही आहे तो रस्ता मिळवण्यासाठी जो अर्ज केला जातो तो इजमेंट ॲक्टच्या सेक्शन 14 प्रमाणे लागू होतो. त्यामुळे 143 MLRC व सेक्शन 14 इंडियन इजमेंट ॲक्ट या तरतुदीप्रमाणे तो अर्ज केला जातो. हा अर्ज करताना मित्रहो, बऱ्याच अंशी अनेक ठिकाणी पक्षकारांचं अज्ञान असतं किंवा वकिलांचाही काही ठिकाणी संभ्रम असतो की आपण कुठल्या सेक्शनखाली काय करावं. मित्रहो, त्याच्यामध्ये अजून एक अशी कायद्याची तरतूद आहे. साधारणपणे जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचा साधारण 4/11/2007चा अगर त्या दरम्यानचा एक GR आहे सब्जेक्ट टू करेक्शन, त्या GRनुसार
तुम्हाला गावचे रस्ते, एका गावातून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते, नंतर पायवाट, गाडीवाट ह्या संबंधीचे महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केलेले आहेत आणि त्या आदेशानुसार तुम्हाला त्या रस्त्यांच्या बाबतची माहिती मिळू शकते. म्हणजे एखादा रस्ता गाडी रस्ता आहे का तो पूर्वपार वहिवाटीचा रस्ता आहे, शिव रस्ता आहे, याबाबतच्या माहिती ही सदर परिपत्रकामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. दुसरं महत्त्वाचं मित्रहो, 143 खाली असेल, सेक्शन 143 खाली आदेश केल्यानंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 165मध्ये तो वजीब उल वर अर्ज नावाचा एक सेक्शन आहे. म्हणजे राईट ऑफ वे आपण ज्याला म्हणू मराठीमध्ये, तो राईट ऑफ वे बाबत कलेक्टर साहेबांना अर्ज केल्यानंतर कलेक्टर साहेब त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन सर्व संबंधितांना योग्य ती संधी देऊन तो रस्ता हा कायमस्वरूपी वहिवाटीसाठी आहे हे त्यांच्या लँड रेव्हेन्यू कोडमध्ये आणि गाव नकाशामध्ये कायम करतं. आणि एकदा ती गोष्ट कायम केली की पुन्हा प्रत्येक वेळीस एखाद्या रस्त्याच्या बाबतीमध्ये जर का रस्ता वापरण्याची किंवा रस्ता आहे की नाही याची शाश्वती किंवा खात्री करायची असेल, अशा प्रसंगी तो सेक्शन 165चा अंतर्गत राईट ऑफ वे, ज्याला वजीब उल अर्ज असं म्हणतात, त्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला तो कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून वापरता येतो. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या सेक्शनच्या अंतर्गत दाद मागण्याची गरज राहत नाही. मित्रहो, अनेक वाद आपण जे म्हटलं की केवळ जमिनीच्या रस्त्याच्या येण्या जाण्याच्या असेल, ती केवळ भावकीचे वैयक्तिक द्वेष असतील, भांडण असतील, त्याच्यामुळे एकमेकांना जमिनीतून येण्या जाण्यामध्ये त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कायद्याने जी सुविधा दिलेली आहे, त्या कायद्याने दिलेल्या सुविधेचा आपण योग्य त्या सक्षमपणे वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदेशीर सल्लागारांची मदत घेणं गरजेचं आहे. तसेच महसूल क्षेत्रातीलही अधिकारी याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हायकोर्ट किंवा न्यायालयांची विधी सेवा आहे, त्या विधी सेवेमार्फतही तुम्हाला मार्गदर्शन होत असतं. वकील वर्गामार्फतही वेळोवेळी त्याच्याबाबतच्या चर्चा, मार्गदर्शन, ज्येष्ठ वकिलांचं मार्गदर्शन, महसूल अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळत असतं, मान्य न्यायाधीशांचं मार्गदर्शन मिळत असतं. त्यामुळे ह्या सर्वसामान्यपणे लोकांना भेडसावणाऱ्या बाबी म्हणजे जमिनीत येण्या जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून जमीन पडीक ठेवणं आणि ती पडीक राहिल्यामुळे त्या जमिनीतून उत्पन्न न मिळणं आणि त्याच्यातून काही पुढे जाऊन कौटुंबिक वाद, नंतर फ्रस्ट्रेशन, त्याच्यानंतर अतिक्रमण, ह्या गोष्टी टाळता येतात. म्हणून जे कायद्याने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत तुम्ही नसलेले रस्ते वहिवाटीसाठी उपलब्ध करून घेऊ शकतात किंवा वहिवाटीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यावर अडथळे आले असतील तर ते योग्य त्या सनदशीर मार्गाने रद्द करून त्याच्याबाबत योग्य ते आदेश प्राप्त करू शकतात. मला वाटतं मित्रहो की या संदर्भात जर काही शंका असतील किंवा काही एखाद्याला किंतु परंतुक असेल तर त्यांनी लॉ टॉक बाय अमित गिरमे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स पाठवा. तुमच्या सूचना किंवा तुमच्या सूचना मागून घ्या, त्याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद. आज ॲडव्होकेट अनिल तांबे सर यांनी आपल्याला जे क्षेत्रस्था व अधिकार याच्यावरती जे मार्गदर्शन केले त्याबद्दलचे गैरसमज नक्कीच दूर होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ॲडव्होकेट तांबे सर यांचं लॉ टॉक्सच्या टीमतर्फे मनपूर्वक आभार मानते. आपण लॉ टॉक्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.